रंग अनोख्या नात्याचे भाग 4. विकास, आज आनंदीला आणायला जायचं आहे, उठा लवकर. लक्ष्मीबाई विकासच्या खोलीत येत म्हणाल्या. तसे ते गडबडीने उठून आवरायला गेले. आज रखमा आणि सकू दोघी सुट्टीवर असल्याने लक्ष्मीबाईंना खूप कामं होती. त्यांनी जमेल तेवढा विकासच्या खोलीतला पसारा आवरला आणि त्या जायला निघाल्या. इतक्यात विशालराव आडवे आले. ते काही म्हणणार इतक्यातच लक्ष्मीबाईंनी त्यांना शहरात व्यावसायिक मीटिंगला जायला सांगितले. विकास आणि आबा दोघेही नसल्याने विशालला जाणे भागच होते. त्यांना नाही म्हणायची संधी न देताच लक्ष्मीबाईंनी त्यांना मीटिंगची सारी रूपरेषा दिली आणि त्या आवरायला गेल्या. झाल्या प्रकारापासून आणि आबांनी कान उघडणी केल्यापासून नाही म्हटले तरी विशालराव थोडे मवाळ झाले होते. पण मनात नसताना ते मीटिंगला गेले, त्यामुळे लक्ष्मीबाई मनातून खुश झाल्या. इकडे आनंदीचे गाव खूपच छान होते. रस्त्याकडेला हिरवीगार शेती, अधूनमधून डोकावणारी उंच नारळाची झाडे, कौलारू बसकी घरे, मुबलक पाणी. हे पाहून विकासराव आणि लक्ष्मीबाईंचा मूड अगदी छान झाला. तशा लक्ष्मीबाई इथे आधी येऊन गेल्या होत्या, पण गावाचे हे सौंदर्य त्या निवांतपणे आत्ताच पाहत होत्या. काही वेळातच त्यांची गाडी एका टुमदार घराजवळ येऊन थांबली. तसे बराच वेळ वाट पाहत असलेले विठू आणि नर्मदा लक्ष्मीबाई आणि विकासरावांच्या स्वागतासाठी पुढे आले, तर आनंदी लक्ष्मीबाईंच्या पाया पडण्यासाठी पुढे आली. 4-5 दिवसातच आनंदीचा उजळलेला चेहरा पाहून लक्ष्मीबाईंना फार बरे वाटले. विकासरावांनी विठूच्या पाया पडण्याच्या बहाण्याने आनंदीकडे एक नजर टाकली. त्या नजरेने क्षणभर मोहरली आनंदी आणि मनात एक वेगळीच भावना दाटून आली तिच्या. आनंदी, सासूबाईंच्या पाया पडतेस की तशीच उभी राहतेस? आत येऊ दे त्यांना. या आवाजासरशी आनंदी आपल्या विचारातून बाहेर येत लक्ष्मीबाईंच्या पाया पडून लाजून आपल्या आजीच्या मागे जाऊन उभी राहिली. सगळे आत आले तसे गोड पाणी देऊन जेवणाची वेळ झाल्याने नर्मदा आणि आनंदी पानं वाढायच्या तयारीला लागल्या. हसत खेळत जेवण झाली आणि विकासराव नको म्हणत असताना गावचे सौंदर्य पाहायला भर उन्हात बाहेर पडले. मग विठूंना शेतावर काम असल्याने तेही विकास पाठोपाठ बाहेर पडले. नर्मदाबाई, अहो लग्नात झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागायची राहूनच गेली. लक्ष्मीबाई नर्मदेच्या जवळ बसत म्हणाल्या. आम्ही विशालरावांसाठी आनंदीला पसंत केली खरी, पण ऐनवेळी त्यांनी घोळ केला. आम्ही त्यांची पसंती विचारात घेऊनच लग्नाची बोलणी पुढे नेली होती. आम्हाला वाटलं ते सुधारतील, पण आम्ही आमचा लेक सुधारण्यासाठी आनंदीचा जीव पणाला लावत होतो हे आत्ता ध्यानात आले आमच्या. हे लग्न झाले नाही, हे बरे झाले एका अर्थाने. नाहीतर ही सल आमच्या मनात कायम राहिली असती. लक्ष्मीबाई, अहो माफी कसली मागताय? आमच्या पोरीच्या नशिबात जे होतं तेच झालं ना. नशिबापुढं कोणाचं काय चालतंय? इतक्या मोठ्या घरात सोयरीक हीच आमच्यासाठी भाग्याची गोष्ट. विकासरावांनी ऐनवेळी लग्नाला उभं राहून दोन्ही घराण्याची इज्जत राखली. भर मांडवात लग्न मोडलं असतं तर आनंदीला काय काय सहन करावं लागलं असतं देवच जाणे. आनंदीची आजी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तेही खरंच. तुम्ही विकासरावांना परवानगी दिलीत लग्नाला उभं राहायला. आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. सगळा गोंधळ माजला होता नुसता. आपण विचार करतोय एक आणि घडतं निराळच, नाही का? पण जाऊ देत तो विषय आता. आनंदी, तुम्ही बरे आहात ना? लक्ष्मीबाईंनी आनंदीला आपल्या जवळ बसवले. आम्ही काय म्हणतो, विकासरावांना तुमचे गाव खूपच आवडले आहे. त्यांना 2 दिवस इथे राहू द्या. त्यांना बरं वाटेल. तेवढ्याच तुमच्या गप्पा गोष्टी होतील. मनातलं बोलता येईल तुम्हाला. आम्ही ड्रायव्हर काकांना घेऊन पुढे जातो. मागाहून 2 दिवसांनी गाडी पाठवून देऊ. चालेल का बघा? लक्ष्मीबाई गालातल्या गालात हसत म्हणाल्या. हो, चालेल. आईसाहेब, तुम्ही इथे राहा, म्हणजे राहिलात तर बरे होईल. आनंदीने रगासपणे म्हणाली. अहो रखमा आणि सखू सुट्टीवर आहेत. जायलाच हवं आम्हाला.
असे म्हणत लक्ष्मीबाईंनी आपल्या बॅगेतून सामान काढून नर्मदेची साडी चोळी देऊन ओटी भरली आणि नऊवारी लुगडे देऊन आनंदीच्या आजीचाही सन्मान केला. मग लग्नात फारसा मानपान झाला नसल्याने नर्मदेने लक्ष्मीबाईंची ओटी भरून खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या. सगळं काही रीतीभातीला धरून झाले हे पाहून लक्ष्मीबाईही मनातून सुखावल्या. इतक्यात विकासराव आणि विठूजी आले. साऱ्यांनीच विकासरावांना राहायचा आग्रह केल्याने ते थांबले आणि लक्ष्मीबाई आपल्या गावी परत गेल्या. काही वेळाने विकासरावांना भेटायला गावचे सरपंच आणि गावकरी मंडळी आली. चहा पाणी झालं, गप्पा रंगल्या. रात्र झाली तशी मंडळी निघून गेली. दिवसभर जमल्याने विकासराव थोडाफार जेवून झोपून गेले. पण आनंदी हिरमुसले. यांच्या मनात काय आहे हे कळतच नाही अजूनही. पण काहीतरी असल्याशिवाय इथे आले नसते हे, की आईसाहेबांच्या सांगण्यानुसार आले, कोण जाणे. दुसऱ्या दिवशी पहाटे कसल्याशा आवाजाने आनंदी उठले, तर बाहेर अंगणात विकासराव व्यायाम करत होते. अचानक आनंदीच्या चाहुलीने ते थांबले. आनंदी काही बोलणारच इतक्यात विठू आल्याने ती आत पळाली. आनंदे, आवर लवकर, आपल्या शेतातल्या अंबाई देवीची ओटी भरायला जायचं आहे. सकाळी गर्दी नसते, जाऊन येऊ लवकर. आणि आओ, जावई बापूंना सांगा आवराया लवकर. नर्मदा सर्वांना गडबड करू लागली. तसे पटापट आवरून सगळे तयार होऊन जायला निघाले. देवळाची वाट मागल्या अंगणातून शेतातून जात होती. दोन्ही बाजूंनी शेतवड आणि मध्ये लहानसा रस्ता. सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी रंगात शेती चमकत होती. मधूनच उडणारे पक्षी निरनिराळे आवाज करत आकाशात मुक्तपणे फिरत होते. मंद वारा मनाला सुखावत होता. अचानक विकासरावांचे लक्ष आनंदीकडे गेले. खूपच छान दिसत होती ती. अंगावर हिरव्या रंगाची साडी, लांब चडक केसांचा अंबाडा बांधून त्यावर माळलेला गजरा, हातात हिरवा चुडा आणि ओटीचे सामान. ते घेऊन ती कसरत करत चालत होती. त्यांना नकळत हसू आलं खरं, पण ते दाबून ठेवत त्यांनी मागे नजर टाकली. नर्मदा आणि आजी खूपच मागे राहिल्या होत्या. मग पटकन पुढे जाऊन विकासरावांनी आनंदीच्या हातातले सामान आपल्या हातात घेतले आणि विठूजींच्या सोबत चालू लागले. हे पाहून आनंदी विकासकडे पाहून गोड हसली. तसे विकासरावांनीही हसून तिला प्रतिसाद दिला. आता मात्र आनंदीला खून पटली. विकासरावांच्या मनात तिच्याबद्दल नक्कीच प्रेमळ भाव आहे याची. अंबाई देवीचे देऊळ फार पुरातन काळातले होते. दगडी बांधकाम, मोठ्या पायऱ्या, रेखीव कोरीव खांब आणि अंबाई देवीची प्रसन्न मूर्ती. आनंदीने देवीची ओटी भरली. विकास आणि आनंदी दोघेही मनोभावे देवीच्या पाया पडले. त्यानंतर मागच्या आमराईत सारेजण फिरायला गेले. आंब्याला नुकताच मोहर फुटू लागलेला, त्यामुळे सारी झाडे खूप छान दिसत होती. थोडा वेळ इकडे तिकडे फिरून नर्मदेने करून आणलेलं पिठलं भाकरी खाऊन सगळे परत यायला निघाले. विकासराव खुश होते. आज काही झाले तरी आनंदीला मनातले सांगायचेच असे ठरवले होते त्यांनी. घरी आल्यावर अचानक दारात गाडी आलेली पाहून विकास धावत पुढे आले. ड्रायव्हर काका गाडीतून खाली उतरत म्हणाले, यशवंतरावांची तब्येत बरी नाही म्हणून आईसाहेबांनी लागोलाग गाडी पाठवली. साहेबांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तुम्हाला आनंदीबाई साहेबांना बोलावलं आहे आईसाहेबांनी. दादासाहेब आहेत खरी, पण नेहमीप्रमाणेच ते. ड्रायव्हर काका नजर फिरवीत म्हणाले. हे ऐकून आनंदीने सामान बांधले आणि निरोप घेऊन विठू आणि नर्मदेच्या पाया पडून दोघे गाडीत बसले. गाव मागे पडले तसे आनंदीने डोळे पुसले. तिला हे असे पाहून एकवार तिला आपल्या जवळ घ्यावे असे विकासरावांना वाटले, पण ही वेळ नव्हती ती. त्यांना वाटले मनातले सांगायचे आजही राहून गेले. पण त्यांनी स्वतःला सावरून आईसाहेबांना फोन लावला. अचानक यशवंतरावांची तब्येत बिघडल्याने लक्ष्मीबाईंचे रडून रडून हाल झाले होते. शिवाय मदतीला जवळ कोणीच नव्हते. प्रतापराव आणि जानकी बाहेर गावी गेल्याने ते येऊ शकत नव्हते. बातमी ऐकून सोबतीला रखमा धावत आली खरी, पण आपला माणूस हवं कोणीतरी, म्हणून त्यांनी विकासरावांना आणि आनंदीला गडबडीने बोलावून घेतले. साऱ्या घरचा कारभार पाहणाऱ्या लक्ष्मीबाई
यशवंतरावांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे अस्वस्थ झाल्या होत्या. आल्या आल्या सारा रागरंग पाहून विकासरावांनी आबांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. त्यामुळे ताण थोडा हलका झाला. पण अतिताणामुळे माइल्ड अटॅक आल्याने आबांना देखरेखीखाली ठेवल्याने काळजी करण्यासारखी बाब नक्कीच होती. त्यामुळे आईसाहेब आणि विकास हॉस्पिटलमध्ये बसून राहिले, तर घरी येऊन आनंदीने रखमाच्या मदतीने घरची सारी जबाबदारी घेतली. 4 दिवसातच आबांच्या प्रकृतीत खूप फरक पडला आणि ते घरी आले. लक्ष्मीबाई त्यांची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होत्या, जातीने लक्ष देत होत्या. आता आबांची सारी व्यवस्था लावून विकासनेही आपल्या कामाला सुरुवात केली. आबांच्या अनुपस्थितीत कामाचा सारा भार पडल्याने ते शक्यतो घरी नसत. अधूनमधून विठ्ठलरावही आबांना काय हवे काय नको हे पाहत होते. त्यांना कल्पना होतीच की आबांच्या या अवस्थेला कुठेतरी ते कारणीभूत आहेत याची. आनंदी आईसाहेबांना अडलं नडलं विचारत होती. घरचा कारभार हळूहळू शिकत होती. आबासाहेबांना काय हवं नको ते पाहत होती. त्यामुळे लक्ष्मीबाई आता निश्चिंत झाल्या. काही दिवसातच यशवंतराव आधीसारखे हिंडू फिरू लागले, काम करू लागले. अशाच एका निवांत वेळी लक्ष्मीबाईंनी आबासाहेबांच्या पुढे विषय काढला. आता विठ्ठलरावांचे 2चे 4 हात करून टाकू. त्यांचं वागणं बऱ्यापैकी सुधारलं आहे तोवर. पुढे काय भरोसा त्यांचा. पण मुलीकडील मंडळींना आधी कल्पना देऊ आणि बसल्या बैठकीत लग्नच उरकून टाकू. म्हणजे परवासारखा तमाशा व्हायचा नाही. लक्ष्मीबाई घाईघाईने बोलत होत्या. अगदी आमच्या मनातलं बोललात. त्यांचं आयुष्य एकदा मार्गी लागलं म्हणजे आम्ही वर जायला मोकळे. काय? आबा हसत हसत म्हणाले. पण त्यांचे हे बोलणे लक्ष्मीबाईंच्या जिव्हारी लागले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या काही बोलणार इतक्यात आनंदी आल्याने त्यांनी घाईघाईने डोळे पुसले. आईसाहेब ते गुरुजी आलेत. लग्नाचा गोंधळ राहिला म्हणतात आणि देवदर्शन अभिषेकही. आनंदी आपल्या खांद्यावरचा पदर सावरत गडबडीने म्हणाली. आलोच आम्ही. तुम्ही पुढं होऊन त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करा आणि विकासलाही बोलावून घ्या. थोड्याच वेळात 2 दिवसांनी गोंधळ आणि त्यानंतर देवदर्शन असे आटपायचे ठरले. यासाठी आधीच उशीर झाला होता. शिवाय आनंदी आणि विकास यांना एकमेकांना वेळही देता आला नव्हता. त्यांचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे साऱ्यांनाच माहीत होते. मग नवरा बायकोचे नाते फुलायला थोडा वेळ द्यायला हवा असे आईसाहेबांना कधीचे वाटत होते. त्यातच विठ्ठलरावांच्या लग्नाची गडबड करायला हवी होती, तरच सारे आणखी सुरळीत व्हायला मदत होणार होती. लक्ष्मीबाईंनी सखू आणि रखमाला पूजेची तयारी सुरू करायला सांगितली. आनंदीही त्यांच्या मदतीने तयारी करू लागली, तर लक्ष्मीबाई साऱ्यावर नजर ठेवून होत्या. लग्नानंतर गेल्या 15-20 दिवसात घरावर चिंतेचे सावट पसरले होते, ते या निमित्ताने दूर झाले. देवदर्शन झाले की आनंदी आणि विकास यांना 8 दिवस कुठेतरी फिरायला पाठवू. त्यांना एकमेकांना समजून घेण्यासही वेळ मिळेल. अशा किती दिवस जानकीच्या खोलीत एकट्यात राहतील त्या? आनंदीच्या मनाचा ठाव लागला, पण विकासच्या मनात काय आहे हे कळतच नाही अजून. त्या श्रावणीचं काय हेही कळत नाही. लक्ष्मीबाई आबांना औषध देत स्वतःशीच बोलत होत्या. इतक्यात बाहेर कसली तरी गडबड ऐकू आली. त्या आवाजाने दोघेही बाहेर बैठकीच्या खोलीत आले, तर सखू दरवाज्यात उभे राहून कोणा तिघांशी हुज्जत घालत होते. सखू, कोण आले आहे? लक्ष्मीबाई दरवाजापाशी आल्या तशी सखू बाजूला झाली. मी श्रावणी आणि हे माझे आई बाबा. आई साहेबांना पाहताच श्रावणी आत येत म्हणाली. नमस्कार, या आत या. आबासाहेब पुढे होत म्हणाले. सखू, चहा पाण्याचं बघा जरा. यांना आत्ताच यायचं होतं, तरी विकास आत्ता घरी नाहीत म्हणून बरं. मनातल्या मनात बोलत लक्ष्मीबाई आत आल्या. रखमा, आनंदींना म्हणावं, तुम्ही खोलीतून बाहेर पडू नका. आम्ही बोलवत नाही तोवर. लक्ष्मीबाई रखमाच्या कानाजवळ पुटपुटल्या. कसं काय येणं केलं?
विकासरावांकडून आम्ही ऐकलं होतं श्रावणीबाईंबद्दल, पण तुम्ही आज इथं येणार हे ठाऊक नव्हतं आम्हाला. ते आज घरी नाहीत, दौऱ्यावर गेलेत म्हणून म्हटलं. बोलता बोलता लक्ष्मीबाई श्रावणीचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. क्रमशः श्रावणी आणि तिचे आई वडील कशासाठी आले असतील? श्रावणीमुळे आनंदी आणि विकासचे मन जुळण्याआधीच दुरावतील का? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कशी वाटते